हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 24 मार्च वार आहे रविवार आणि आज आहे होळी। होळीचा जो दिवस आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो। होळी जी आहे तर ती वाईटांवरती चांगल्याची मात म्हणून आपण साजरी करत असतो आणि म्हणूनच या दिवशी अनेक प्रकारचे उपाय सुद्धा केले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। आज रात्री आपल्याला आपल्या घरावरनं अशी एक वस्तू ओवाळून टाकायची आहे। ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या घरातील वाईट शक्ती, करणी बाधा, कळत कळत झालेले काही चुका असतील किंवा नकारात्मकता असेल किंवा शत्रूचा त्रास असेल किंवा कटकटी, आजारपण, भांडणं हे सर्व काही घरातनं कायमचं नष्ट होईल आणि त्यासोबतच 7 पिढ्यांचा दारिद्र्य, गरिबी ही सुद्धा नष्ट होईल। आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल। तर असा हा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला आज रात्री करायचा आहे। तुम्ही आज संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केव्हाही करू शकता। तुम्ही हा नक्की जर आज उपाय 12 वाजता केला तर अतिशय उत्तम राहील, पण सर्वांनाच रात्री 12 वाजता उपाय करणं शक्य नसतं, म्हणून तुम्ही संध्याकाळी 6 नंतर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय आपण फक्त वर्षातनं एकदाच होळी दिवशी करू शकतो आणि त्यामुळे आपल्याला हा उपाय आज आवर्जून करायचा आहे। हा उपाय कोणी करायचा आहे? ज्यांचं स्वतःचं घर आहे त्यांनीच हा उपाय करायचा आहे। जे रेंट वरती राहतात, ज्यांचं भाड्याचं घर आहे त्यांनी हा उपाय चुकून सुद्धा करायचा नाहीये। त्यासोबतच ज्यांना सूतक असेल, मासिक धर्म असेल तर त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा नाहीये। तर उपाय आपल्याला का करायचा आहे? प्रत्येकाच्या घरामध्ये थोडीफार वाईट शक्ती असते, निगेटिव्हिटी असते, कारण प्रत्येक घरामध्ये नवरा बायकोची भांडणं होत असतात, मुलांची आईची भांडणं होत असतात, वडील मुलांची भांडणं होत असतात आणि त्यामधून आपण बऱ्याच वेळेला अपशब्द आपल्या तोंडातनं बाहेर पडत असतात आणि अशा वेळेला जी निगेटिव्हिटी आहे तर ती आपल्या घरामध्ये साचत जाते आणि याचं प्रमाण आपल्या घरामध्ये वाढलं की त्याचं रूपांतर अशा पद्धतीच्या गोष्टींमध्ये होत असतं। तर याचे परिणाम सुद्धा त्यामुळे आपल्याला दिसायला चालू होतात। घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी पडते, विनाकारण घरामध्ये कटकटी होतात, इच्छा नसताना सुद्धा आपण एकमेकांवरून छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडत असतो आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही, घरामध्ये पैशाच्या अडचणी वाढतात किंवा घरामध्ये इतर कोणत्याही प्रकारच्या छोट्या मोठ्या अडचणी येत असतात। घरामध्ये पैसा असतो बऱ्याच वेळेला पण सुख नसतं किंवा सतत काही ना काही अडचणी या मागे असतात। तर बघा, आजारपण असेल, दुःख असेल, कष्ट म्हणा, अडचणी, या अशा प्रकारच्या अडचणी किंवा समस्या प्रत्येकाच्या घरामध्ये येतच असतात आणि म्हणूनच होळीच्या दिवशी आपल्याला वाईटावरती चांगल्याची मात म्हणून हा उपाय करायचा आहे। म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या वाईट आहेत आपल्या घरातनं होळीमध्ये आपल्याला दहन करायच्या आहेत। आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी प्राप्त करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे। नारळ तुम्हाला सोलण्याची गरज नाही, चांगला नारळ तुम्हाला आणायचा आहे। नारळ आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यावरती एक त्रिशूल काढायचा आहे। शेंदुराने तुम्हाला त्रिशूल या नारळावरती काढायचा आहे। यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे, शेंडी पुढच्या बाजूला करायची आहे आणि हा नारळ तुम्हाला तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे। कुठल्याही प्रकारचा मंत्र जप करण्याची गरज नाहीये, फक्त तुम्हाला तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मक विचार ठेवायचा आहे। तुमचे मन तुम्हाला स्टेबल ठेवायचं आहे, स्थिर ठेवायचं आहे आणि उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये असा विचार करायचा आहे की खरोखर माझ्या घरातली इडापिडा, नकारात्मकता, वाईट शक्ती, कटकटी, आजारपण घरातनं बाहेर निघून गेलेली आहेत आणि माझ्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य येणार आहे। एवढाच एक चांगला विचार तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे। बाथरूम मध्ये तुम्हाला हा नारळ फिरवायचा नाहीये, फक्त तुम्हाला तुमच्या घरामध्ये म्हणजे वॉशरूम सोडून सगळ्या ठिकाणी हा नारळ तुम्हाला फिरवायचा आहे। फक्त तुम्हाला हा नारळ फिरवत असताना कोणाशीही बोलायचं नाहीये, फक्त मनामध्ये चांगले विचार ठेवायचे आहेत, पॉझिटिव्हिटी तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायची आहे आणि हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा
नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे आणि मुख्य दरवाजावरनं सुद्धा हा नारळ तुम्हाला तुमच्या घरावरनं फिरवायचा आहे। ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो म्हणजे क्लॉकवाईज तुम्हाला हा नारळ 7 वेळेला उतरवायचा आहे। उतरवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, नारळ घेऊन तुम्हाला डायरेक्ट तुमच्या ज्या ठिकाणी होळी पेटवलेली असेल तिथे तुम्हाला जायचं आहे। तुमच्या घराच्या आजूबाजूला, तुमच्या अंगणामध्ये किंवा अगदी तुमच्या सोसायटीमध्ये जिथे कुठे होळी पेटवलेली असेल तिथे तुम्हाला नारळ घेऊन जायचं आहे आणि होळीमध्ये तुम्हाला हा नारळ दहन करायचा आहे। दहन करत असताना तुम्हाला होलिका देवीला आणि अग्निदेवीला प्रार्थना करायची आहे, माझ्या घराची नकारात्मकता, घरातली वाईट शक्ती, कटकटी, भांडणं सर्व काही मी या होळीमध्ये दहन करत आहे, तर सर्व वाईट गोष्टींचा नाश होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे। नारळ होळीमध्ये दहन केल्यानंतर लगेचच तुम्हाला मागे यायचं आहे। नारळ तुम्ही होळीमध्ये अर्पण केल्यानंतर चुकून सुद्धा तुम्हाला मागे वळून पाहायचं नाहीये। नारळ तुम्ही जो घेऊन जाणार आहात तेव्हा तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाहीये आणि नारळ अर्पण करताना सुद्धा तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाहीये। सरळ तुम्हाला नारळ अर्पण करायचं आहे, मागे न बघता तुम्हाला सरळ तुमच्या घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर घराच्या बाहेर तुम्हाला बादली भरून ठेवायचं आहे किंवा तांब्याभर पाणी भरून ठेवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुमचे हातपाय धुवायचे आहेत आणि तुम्हाला घरामध्ये जायचं आहे। बरेच जण फ्लॅट मध्ये राहतात आणि त्यांना बाहेर हातपाय धुणं शक्य नसतं, तर अशा वेळेला तुम्हाला तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे आणि थोडंसं पाणी तुम्हाला तुमच्या अंगावरती शिंपडायचं आहे। हातपाय धुवायची गरज नाहीये आणि यानंतर तुम्हाला इतर लोकांशी बोलायचं आहे। म्हणजे हा उपाय करायला घेतल्यानंतर संपेपर्यंत तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाहीये, फक्त आपल्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी, चांगले विचार म्हणजे पॉझिटिव्ह विचार आपल्याला ठेवायचे आहेत आणि हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे। उपाय जर तुम्ही हा आज केला तर तुमच्या घरामधली सगळी निगेटिव्हिटी, वाईट शक्ती, इडापिडा घरातनं बाहेर फेकली जाईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही सुद्धा कायम टिकून राहील। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।